सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज विश्वासार्ह आरोग्य सेवा आता अधिक विस्तारित आणि अधिक सक्षम 350 बेडचे अत्याधुनिक रुग्णालय 350 बेड्स 130 ICU बेड्स 10 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स 50 खाजगी व लक्झरी रूम्स 60 तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम 18 सुपर स्पेशालिटी विभाग 24/7 आपत्कालीन सेवा मल्टी स्पेशालिटी तपासणी शिबिर 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजता। अधिक माहितीसाठी व अपॉइंटमेंटसाठी संपर्क 9922030604। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज चंदनवाडी सांगली मिरज रोड मिरज। आपल्या आरोग्याची विश्वासार्हता म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। शहरात ही मोठ्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाले असल्याचे सिद्ध झाले आहे। 39,906 जन्म प्रमाणपत्र सुधारण्याच्या नावाने गेल्या 16 महिन्यात देण्यात आले आहे। 10 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सांगली महापालिका आणि अमरावती महापालिकेला निर्देश देण्यात आले होते। आतापर्यंत पहिल्या टप्प्यात हे 39,906 तपास केल्यानंतर 3,827 जन्म प्रमाणपत्र खोट्या पद्धतीने देण्यात आलेले आहेत। त्या सुधारण्याच्या नावाने एडिशनल जन्म नोंद झाली आहे। हे रद्द करण्याचा निर्णय आज झाला आहे। माननीय महापौर, माननीय अतिरिक्त आयुक्त, उर्वरित जे जन्म प्रमाणपत्र आहेत त्यासाठी मी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना विनंती केली आहे की त्यांनी विशेष समिती गठीत करावी, जशी मुंबई महापालिकेने केली होती। हे 3,827 संबंधात FIR पण पुढे दाखल केला जाणार। नोंदणीचा जो प्रकार आहे तो गेल्या अनेक महिन्यांपासून इथं प्रलंबित आहे। खरं तर अनेक मुलांचे पाल्यांचे जन्माचे दाखलेच निघालेले नाही। एक पण जन्म प्रमाणपत्र ज्यांचा नवीन जन्म झालेला आहे म्हणजे आता यातल्या एकात पण विलंब होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही। अनेक प्रकारचे गैरसमज आहेत। 1 जानेवारी 2025 पासून नवजात शिशूचा जन्म झाल्याबरोबरच ऑनलाईन त्याचं रजिस्ट्रेशन होत असते। म्हणजे आता जे म्हणतायत ते किमान म्हणजे 17-18 महिन्यापूर्वीच, तर 17-18 महिन्यापूर्वी तर कुठल्या तरी शिशूचा जन्म प्रमाणपत्र संबंधात तक्रार असेल निश्चित त्यांनी करावी, पण आता तक्रारी 1% पण नाही आहे। म्हणजे आता 10 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्षापूर्वीचा व्यक्ती येऊन सांगतो की मला जन्म नोंद आणि प्रमाणपत्र द्या, हा घोटाळा समोर आलेला आहे। त्याचे व्यवस्थित चौकशीने पुरावे केल्याशिवाय देता येणार नाही, आता केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट सूचना केली आहे। म्हणून कुठलाही निर्दोष इमानदार नागरिकांचा डिले होत नाही। ज्यांची नोंदच झाली नाही त्यासाठी प्रोव्हिजन आहेत की त्यांनी न्यायालयात जावं, न्यायालयातून आदेश मिळवावा। SRI संदर्भात आपण सांगली महापालिकेचे काय इशारा तुमचा राहील? आताचे काय दाखले तुम्हाला दिसले किंवा नाही दिसले, आणखीन काय चुकीच्या पद्धतीने दिले असं तुम्हाला संशय आहे तुमच्या? कुठल्या जन्म प्रमाणपत्रकात मी तुम्हाला जे सांगितलं की पहिल्या टप्प्यात मी जे शंका व्यक्त केलेली होती ते सिद्ध झालेली आहेत। आता बाकीच्या संबंधात त्यांनी कबूल केलं की ते समिती बसवून व्यवस्थित त्रुटीने करणार। त्यावर आता जे खोटे प्रमाणपत्र आहेत त्याचं स्वरूप काय, म्हणजे कशा नोंद आहेत त्या खोटे? हे जे आपण याला बेकायदेशीर म्हणून
आता ते खोटी आहे खरी आहे याचे पोलीस तपास होणार, त्यात ते बाहेर येणार, FIR होणार. पूर्वीच्या रेकॉर्डला नोंद नव्हती आणि नव्याने नोंद आली असं आहे तर काय नेमकं? आता मुद्दा असा आहे की काहीतरी गडबड असल्याशिवाय तर कॅन्सल होत नाही. आता प्रत्येक सर्टिफिकेट क्रेडिट तुम्ही नाही तपास करू शकत आणि त्यासाठी आपल्याकडे सिस्टम आहे. हे रद्द करण्याचा निर्णय घोषित झाला. आता पुढची जी कारवाई आहे त्याच्यावर मी आधीच भाष्य करणं. नाही, बोगसगिरी म्हणजे खोटी काय नेमकं काय आहे? आता मुद्दा असा आहे की त्यात आता ते म्हणतात सुधारणा करून दिली. आता सुधारणा म्हणजे काय तेच बघावं लागणार नाही की नावात सुधारला आहे, वय सुधार. माझा भाऊ हे सगळंच असेल ना. आता तुला आणि मला म्हणजे तुम्हाला आणि मला हे बघितल्याशिवाय त्यांनी शब्द की सुधारणा. आता सुधारण्याचा अर्थ काय तर पोलीस इन्व्हेस्टिगेशन करेल, त्यात बरंच काय बाहेर येऊ शकतं. ते तर सर्टिफिकेट बघितल्याशिवाय आता त्यांनी दिली होती, ते नाही म्हणत होते 10 दिवसापूर्वी आम्हाला फुल प्रूफ आहे असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर 10 दिवसात ते बाहेर आलं. तर आता एवढं पुरेसं आहे. त्या 3,900 जे 3,800 जे आहेत 27 त्यात आता ॲक्शनच होणार आहे, त्याची चौकशी वेगळी होणार आणि उर्वरित जे काहीतरी 39,000 35,000ची चौकशी ती कमिटी करणार. SIR संबंधात महाराष्ट्रात आता सगळ्या ठिकाणी मतदार नोंदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सांगली आणि मिरज या 2 विधानसभेत आम्हाला शंका आहे की त्यांच्याकडे पुरावे नाही असा लोकांची हजारो लोकांची नावं मतदार यादीत आहे. त्याची चौकशी व्यवस्थित तपास झाला पाहिजे अशी विनंती मी जिल्हाधिकाऱ्यांना आज केली आहे. नेमकं तुम्ही तिचा जागर न्यूज.